जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची 2 दिवसापूर्वी त्यांच्या घरासमोरची स्कॉर्पिओ गाडी जाळण्यात आली होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी असलेला विश्वंभर तिरुखे याला प्रकरणामध्ये अटक केली। तिरुखे याने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला। दरम्यान या प्रकरणामध्ये जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता वाघमारे करतायत। तर आपण असले धंदे करत नाही, जे करायचं ते समोरासमोर करतो असं म्हणत जरांगेंनी हे आरोप फेटाळले। जरांगेच्या पिलावळी आजपर्यंत म्हणत होत्या की कुठतरी नवनाथ वाघमारेच्या मेहुणीने गाडी जाळली। मग आता हा मेहुणा आहे का माझा? तिरुके माझा मेहुणा आहे का जरांगे जवळचा? तो मराठा आहे, मी माळी आहे। माझं काही मी लव्ह मॅरेज नाही केलेलं किंवा इंटरकास्ट लग्न केलेलं नाही। मग आता त्या तिरुकीची बहीण मला दिलेली आहे का माझा मेहुणा म्हणायला? म्हणजे काय यांची सोशल मीडिया फेक आयडिया, काहीतरी काही बोलायचं, उलटे सुलटे आरोप करायचे आणि हल्ले करायचे। यांनीच हल्ले करायचे, लोकांच्या गाड्या जाळायच्या, लोकांचे घरं जाळायचे। बीड सुद्धा ह्या जरांगीने जाळलं आणि बीडमध्ये सुद्धा असा निष्पन्न होईल, परंतु तिथले पोलीस प्रशासन कमी पडलं आणि आता खरं तर आता या जरांगेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे।